हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की पातळ ताक आणि ज्वारीची भाकरी घेऊन महिन्यात 5 किलो वजन कसं कमी केलं. तर हो, आता उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे उन्हाळा हे बेस्ट सीझन आहे वजन कमी करण्यासाठी. ज्यांना कोणाला खूप सारे फॅट्स आणि वजन कमी करायचं आहे, तर त्यांनी उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचं आणि नंतर ते मेंटेन ठेवायचं आहे. तर ते मेंटेन ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर साखर, तेल, मीठ बंद करून मी माझं वजन महिन्यात 5 किलो वजन कसं कमी केलं, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी 15 टिप्स दिलेल्या आहे. त्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, पण तितक्याच त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा. तर अलीकडे आपण बघतोय 40 नंतर फास्ट वजन वाढतं. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं अवघड होऊन जातं आणि काही केलं तरी आपण कन्फ्युजन होऊन जातो की नेमकं वजन कसं कमी करायचं, काय करायचं. तर मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. सर्वात प्रथम बघा, आपण पहिले साखर बंद करायची. साखर बंद करायची म्हणजे सगळं स्वीट बंद करायचं आहे, गोड खाणं बंद करायचं आहे. जरी तुम्ही खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये अगदी मनाचं समाधान म्हणून तुम्ही करू शकता. साखर बंद केल्याने मी तुम्हाला सांगते शरीरामध्ये काय बदल होतात. म्हणजे तुम्ही मनावर घ्याल की साखर आणि स्वीट खाल्ल्याने काय होतं. आता साखर बंद केल्याने आपले वजन फास्ट कमी होतं आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतं. त्याचबरोबर ब्लड शुगर हे नियंत्रित राहतं आणि त्या त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते. कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो, आरोग्य सुधारते, त्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते आपली आणि सतत गोड खाण्याच्या ज्या क्रेविंग्स आहेत त्या कमी होतात. त्यामुळे सर्वात प्रथम आपण साखर बंद करायची आहे. साखर बंद केल्याने आपल्या शरीरावर जी सूज आलेली असते आतून, इंटरनल किंवा वरतून, बघा काही काहींचा चेहरा असा ब्रॉड, खूप सारे फॅट्स जमा झालेले असतात आणि चेहरा सुजल्यासारखा दिसतो. ते सूज कमी होऊन आपल्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. तर हे फक्त साखर बंद केल्याने. मग आता तुम्ही विचार करा की साखर बंद केल्याने एवढे सारे आपल्या शरीरामध्ये बदल होतात, तर बाकी गोष्टी आपण फॉलो केल्या तर केवढं आपलं वजन कमी होऊन आपल्या शरीरातील फॅट्स कमी होतील. तसेच बघा, अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर येतात आणि आपली स्किन लूज ढिली पडते. त्याचबरोबर अचानक जर आपण साखर कमी केल्याने आपली डोकेदुखी, थकवा, चिडचिड ही लक्षणे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे कमी कमी करायची आणि त्यानंतर बंद करायची आहे. तर आपण पहिले सर्वात प्रथम तुम्हाला जर जास्त स्वीट खायची इच्छा होत असेल किंवा सवय असेल, हॅबिट्स असतील, तर तुम्ही पहिले ते कमी करायचे आहे. बऱ्याच जणांचा समज असतो की जेवण केल्यानंतर स्वीट खायचं, हे साफ चुकीचं आहे. त्यामुळे स्वीट खाणं पहिलं बंद करायचं आणि त्यानंतर आपण हळूहळू साखरेचं प्रमाण कमी करून, जर तुम्ही चहा घेत असाल, माझ्यासारखे जर तुम्ही टी लवर असाल, तर तुम्ही बघा पहिले कमी कमी करायचं, त्यानंतर पूर्णपणे साखर बंद करायची आणि त्या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. तर सर्वात प्रथम तुम्ही ही सवय करायची आहे आणि घरचं जेवण जेवूनसुद्धा तुम्ही महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी करू शकता. तर त्याच्यासोबत बघा, सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं. कोमट पाण्यामध्ये तुम्ही लिंबू, मध घालू शकता किंवा साधं कोमट पाणी जरी घेतलं, बोटाला सहन होईन असं पाणी घ्यायचं. ते पाणी घेतल्याने आपले टॉक्सिन बाहेर पडतात, पोट साफ होतं. पोट साफ झाल्याने आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. त्याचबरोबर बघा, बऱ्याच जणांचा समज असतो की भात खाल्ल्याने वजन वाढतं किंवा चहा घेतल्याने वजन वाढतं. तर हो, पण आपण क्वांटिटीमध्ये जर खाल्लं, आपल्या शरीराला सगळ्याची गरज असते, सगळ्या घटकांची, सगळे जीवनसत्व आपल्या शरीराला मिळाले पाहिजेत. जेव्हा आपल्या शरीराला सगळे जीवनसत्व मिळतात, तेव्हा आपली बॉडी, आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं आणि आपल्याला फ्रेश फील जाणवतं. कुठलंही मन मारून आपण कुठलीही गोष्ट जबरदस्ती करायची नाही. आपण पहिले ते मनाशी, अंतर्मनातून आपण ठरवायचं आहे आणि त्यानंतर आपण कुठल्याही गोष्टी करायला ती सुरुवात करायची आहे. जेव्हा आपण मनाची तयारी करतो, तेव्हाच आपण ती गोष्ट मनावर घेऊन आपण ती सुरुवात करतो आणि नंतर हळूहळू केल्यानंतर आपल्याला हळूहळू त्याचा रिझल्ट पाहायला मिळतो. आता तुम्हाला वाटत असेल की मी फक्त ज्वारीची भाकरी आणि पातळ ताक घेऊन महिन्यात 5 किलो वजन कमी केलं. तर हो, पण आता त्याच्यासोबत बघा, मी 1 आठवडा पूर्णपणे चपाती बंद केली होती. गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे. जर फास्ट वजन कमी करायचं असेल तर तर तुम्ही बघा, ज्वारीची भाकरी, त्याचसोबत बघा तेल मिठाचा वापर फार कमी करायचा. पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, दुपारच्या वेळामध्ये पातळ ताक, जेवण झाल्यानंतर 1 तासाने ग्रीन टी, रात्रीचं झोपण्याअगोदर फॅट कटर ड्रिंक, त्याचसोबत रात्रीचं जेवण, डिनर हे 8-8:30च्या दरम्यान
लवकर करत होती. जेवण आणि झोप त्यामध्ये 3 तासाचं अंतर असं ठेवलं होतं आणि तशीच सवय आम्ही केली. रात्रीचं जेवण आम्ही मोस्टली लवकरच करतो 8-8:30च्या दरम्यान, म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि खाल्ल्या लगेच झोपू नये, नाहीतर मग वजन वाढतं. तसेच दुपारची झोप पूर्ण बंद केली. दुपारचं झोपल्याने सुद्धा वजन जास्त प्रमाणामध्ये वाढतं. त्यामुळे तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दुपारची झोप बंद करायची आहे. त्यासोबत तेल मिठाचा वापर कमी करून बाहेरचे फास्ट फूड, जंक फूड हे सगळं मी पूर्णतः बंद केलं. बेकरीचे पदार्थ, खारी, टोस्ट, बटर हे सगळं मी बंद केलं आणि त्या ठिकाणी फ्रूट, रसाळ, सॅलड, फ्रूट असं मी खात होती. आणि दुपारच्या जेवणामध्ये जास्त करून बघा मी ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत साधी भाजी किंवा मग असं ताक किंवा दही याचा मी जास्त प्रमाणामध्ये समावेश केला आहारामध्ये. आणि सकाळचं बघा मी कोमट पाणी घेत होती. 9 ते 10च्या दरम्यान मी नाश्ता, पण तो हेल्दी, त्याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न असं हे आपल्याला घटक, जीवनसत्व मिळतील असं मी नाश्ता घेत होती. तर शक्यतो मी बघा सकाळचं मी नाश्त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे साधे ओट्स किंवा मसाला ओट्स सफोलाचे, तर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे. किंवा सोयाबीन, राजमा यांच्यामध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. तर हे असं सकाळी नाश्त्यामध्ये मी घेत होती. तर एक आठवडा मी एकच रेसिपी बनवून खाल्ली. जसं की सकाळी नाश्त्यामध्ये साधे दुधातले ओट्स किंवा सफोला मसाला ओट्स असं मी सकाळी नाश्त्यामध्ये घेत होती. अंडं जर बॉईल करून घेतलं तर त्यातला पिवळा भाग मी अवॉइड केला. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये डिनरला मी फक्त मुगाची खिचडी प्रोटीनयुक्त अशी मी घेतली. आणि दुपारची ज्वारीची भाकरी आणि साधी भाजी किंवा मग दह्यासोबत ज्वारीची भाकरी असं मी एक आठवडा घेत होती. दुसऱ्या आठवड्यामध्ये मी चपाती पूर्ण बंद केली. त्या ठिकाणी बघा मी स्प्राउट्स मोड आलेले कडधान्ये 1 बाऊलभर किंवा मग मुगाची खिचडी किंवा त्याच्यासोबत बघा जास्त प्रमाणामध्ये मी रसाळ फ्रूट, सॅलड असं मी घेत होती. आणि ज्वारीची दुपारची भाकरी आणि दही 1 वाटी विदाऊट शुगरचं. तर असं करून बघा मी माझं वजन 5 किलो कमी केलेलं आहे. तर आपण जर मनाशी ठरवलं तर प्रत्येक गोष्ट आपण सिद्ध करू शकतो. अशक्य असं काहीच नाही आहे. तर मी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि घरातली सगळी टोटली कामं मेड न ठेवता मी स्वतः हाताने करते. कधीच मी मेड ठेवली नाही. असं हे आपलं शरीर हलतं चालतं जर ठेवलं तर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, आपली बॉडी, आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं आणि आपल्याला प्रत्येक काम करायला उत्साह येतो. आणि खरं सांगायचं म्हटलं तर दिवसभरामध्ये आपण जेवढ्या कॅलरीज इंटेक करतो तेवढ्या कॅलरीज आपल्याला बर्न करायच्या असतात. फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही जेवढी कराल तेवढं तुमचं खाल्लेलं अन्न डायजेस्ट होईल. तर ही गोष्ट आपण फॉलो करायची आहे. त्यानंतर बघा आपण आहारामध्ये आपल्या हाडांना ताकद येईल. काहींना बघा संधिवात असतो, त्यामुळे हाडं दुखतात, कंबरदुखी, पाठदुखी होते. तर मग आपण आहारामध्ये बघा जवस, तीळ, पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स, राजमा, सोयाबीन यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. असा प्रोटीनयुक्त आहार आपण घ्यायचा आहे. म्हणजे शरीराला ताकद येते आणि थकवा जाणवत नाही. काही जण बघा वजन कमी करतात. वजन कमी करण्याच्या नादामध्ये आहार व्यवस्थित घेत नाही. त्यांना असं वाटतं की हे खाल्ल्याने वजन वाढेल, ते खाल्ल्याने वजन वाढेल. तर असं नाही आहे. तुम्ही घ्या पण प्रोटीनयुक्त पौष्टिक असा आहार तुम्ही घ्या. म्हणजे तुमच्या शरीराला, तुमच्या बॉडीला एनर्जी येईल, थकवा जाणवणार नाही आणि तुम्ही बघा प्रत्येक काम उत्साहाने कराल. तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या 15 टिप्स दिलेल्या आहेत. छोट्या पण त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला 1-8 दिवसानंतरच फरक जाणवायला लागेल बघा. पहिलं आपल्याला हलकं वाटतं. हलकं वाटल्याने आपल्याला असं वाटतं की आपलं वजन कमी झालं. त्यामुळे आणखीन आपण त्या गोष्टी फॉलो केल्या तर आपल्याला खूप फरक जाणवतो आणि सर्वात शेवटी पोट कमी होतं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. आपल्या काही क्रेविंग्स आहेत त्या कंट्रोल करायच्या आहेत आपण. क्रेविंग्स कंट्रोल केल्याशिवाय वेट लॉस होत नाही. आणि तुम्ही भात खाऊ शकता अगदी क्वांटिटीमध्ये. जास्त प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट करायची नाही आहे. त्यासोबत थोडीफार एक्सरसाइज करायची आहे. सकाळी जर तुम्ही स्ट्रेचिंगचे प्रकार केले, जर तुमची नॉर्मल बॉडी असेल, कुठलाही आजार नसेल, कुठलेही मेडिसिन्स चालू नसतील, तर तुम्ही सकाळी एक्सरसाइज केली अर्धा ते पाऊण तास, तर बघा तुमच्या बॉडीला स्ट्रेच बसतो आणि हळूहळू फॅट्स रिड्यूस व्हायला लागतात. ती सवय जर तुम्ही व्यायामाची केली तर त्यानंतर तुम्हाला बघा खूप छान वाटेल आणि जेवढा घाम जाईल बाहेर तेवढा तुमचे टॉक्सिन बाहेर पडतील आणि तुम्हाला फ्रेश जाणवेल. तर मला एवढा घाम येत होता, तर आता माझा घाम येणंसुद्धा कमी झालेला आहे. कमी म्हणजे बऱ्यापैकी
खूप कमी झालेला आहे. आणि असं दुपारच्या जेवणामध्ये बघा ज्वारीची भाकरी, अर्धी भाकरी आणि त्यासोबत दही आणि साधी भाजी असं मी घेत होती. त्यानंतर पाणी असं मी 3 ते 4 लिटर दिवसभरामध्ये घेत होती. पाणी पिल्याने सुद्धा आपल्याला कुठलेही आजार जडत नाही आणि स्किन आपली नितळ आणि ग्लो शाईन करायला लागते आणि वजन फास्ट कमी होतं. तर आपण ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. त्याचबरोबर मी दिवसभरामध्ये बघा सारखं काही ना काही करत होती. म्हणजे डोक्यात नको ते विचार येत नव्हते आणि आपलं मन अगदी फ्रेश आणि आपल्याला स्वतःला खूप ॲक्टिव्ह फ्रेश फील जाणवतं आतून. त्यामुळे आपण प्रत्येक काम उत्साहाने करतो. जास्त विचार केल्याने, अतिप्रमाणात टेन्शन घेतल्याने सुद्धा वजन वाढतं. आणि प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. कुणाचं झपाट्याने वजन वाढतं तर कमी होतं, कुणाचं हळूहळू वाढतं तर हळूहळू कमी होतं. तसंच माझ्या बॉडीचं आहे. माझं हळूहळू वजन वाढतं आणि हळूहळू कमी होतं. मी जवळपास बघा 5 ते 6 वर्ष झालेले आहेत. व्यायाम रेग्युलर करते. आहारसुद्धा मी आता जवळपास असा पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करते. जरी मुलांसाठी काही बनवण्यात आलं घरामध्ये तरी ते क्वांटिटीमध्ये मी खात होते. म्हणजे आता काही वेळेला बघा मुलांसाठी मी पावभाजी बनवली तर तिथे जिथे 4 पाव खायचे तिथे मी 2च पाव खाऊन मनाचं समाधान करत होती आणि ती सवय झाली बॉडीला. असं मी म्हणजे स्वतःचा मनावरच कंट्रोल करत होते आणि जे पौष्टिक आहे शरीरासाठी ते मी आतमध्ये घेत होते. म्हणजे मला खूप छान वाटत होतं, हलकं-हलकं वाटत होतं आणि जेवढं खाल्लं ते दिवसभरामध्ये असं काही आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी करून आपण ते जिरवायचं आहे. म्हणजे खाल्लेल्यानं लवकर जर डायजेस्ट झालं तर फास्ट वजन कमी होतं. त्यामुळे उन्हाळा हे बेस्ट सीझन आहे वजन कमी करण्यासाठी. या दिवसांमध्ये आपण पाणी जास्त पितो आणि आहार कमी घेतो. म्हणजे वजन फास्ट कमी होतं. थंडीमध्ये कसं आपण आहार जास्त घेत होतो आणि पाणी कमी पिलं जात होतं. पण उन्हाळ्यामध्ये तसं नाही. उन्हाळ्यामध्ये आपण पाणी जास्त घेतो आणि शक्यतो बघा फ्रीजमधलं पाणी अवॉइड करायचं आहे. तुम्ही माठातलंच थंडगार पाणी प्यायचे. माठातलं पाणी पिल्याने वजन वाढत नाही. त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये बघा नॅचरल हवा घ्यायची. आपण बघा अति प्रमाणामध्ये घरामध्ये फॅन फास्ट करतो. दुपारची झोप 1-1, 2-2 तास घेतो. त्यामुळे आपलं वजन जास्त वाढतं. आणि जरी तुम्ही चहा वगैरे घेत असाल तरी तो असा अर्धाच कप घ्या एक मनाचं समाधान म्हणून. त्यामध्ये साखर पूर्ण बंद. त्या ठिकाणी तुम्ही गूळ थोडासा घालू शकता किंवा विदाऊट गुळाचा, विदाऊट शुगरचाही तुम्ही घेऊ शकता एक एनर्जीसाठी. दिवसभरामध्ये 4-4, 5-5 वेळा चहा घेणं टाळायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही हवं तर दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी, पातळ ताक घ्यायचं आहे. थंडगार असं पातळ ताक घ्यायचं. बाहेरचे कोल्ड्रिंक्स वगैरे न घेता तुम्ही पातळ ताक घ्या. जर अर्धा कप ताक घेतलं तर त्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी घालून तुम्ही माठातलं पाणी घालून तुम्ही पातळ ताक त्यामध्ये चाट मसाला किंवा थोडंसं काळं मीठ वगैरे पुदिना वगैरे घालून तुम्ही घ्यायचं आहे. जेवढं आपण उन्हाळ्यामध्ये बॉडीला आतून थंड ठेवेल तेवढं आपली बॉडी आतून कूल राहते आणि डिहायड्रेशन होत नाही. शरीरातलं पाणी कमी पडल्यानंतर आपल्याला विकनेस जाणवतो आणि पाणी कमी पडल्यामुळे आपल्याला एक आजार जडतात. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं आहे. 3 ते 4 लिटर बॉटल हे दिवसभरामध्ये पाणी प्यायचं आहे. तसेच बघा 40शी नंतर आपल्याला थकवा, आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्याने आपले बघा हाडं दुखायला लागतात. तर मग ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. जवस, तीळ याचा वापर आपण जास्त प्रमाणामध्ये आहारामध्ये करायचा आहे. तुम्ही चटण्या बनवून घेऊ शकता जवसाची, तिळाची वगैरे किंवा दुपारच्या वेळामध्ये बघा असं पातळ घेतल्याने सुद्धा आपल्याला हलकं-फुलकं वाटतं, पोट भरलेलं वाटतं, पण खाल्लेल्यानं डायजेस्ट होतं आणि तेल-मिठाचा वापर फार कमी होतो. मग आपण जर असं घेतला आहार तर तेल-मीठ आपल्या शरीरामध्ये कमी जातं. तेल-मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने सुद्धा आपल्याला आजार जडतात. BP, शुगर, त्याचबरोबर साखर अति प्रमाणात खाल्ल्याने. त्यामुळे वाढत्या वयामध्ये जर फिट राहायचं असेल तुम्हाला तर प्रत्येक स्त्रीने म्हणण्यापेक्षा जेंट्स, लेडीज दोघांनीही अशा सवयी करायच्या आहेत. तर तुम्ही मेंटेन राहाल आणि आपलं वय, आपलं हाईट, आपली उंची असं बघूनच आपण वजन कमी करायचं आहे. तुमच्या हाईटनुसार, तुमच्या वयानुसार तुम्ही वजन कमी करायचं आहे. आता काही जण बघा वजन कमी करतात तर जिम जॉईन करायची, बाहेरचं प्रोटीनयुक्त शेक वगैरे असं घेतात आणि त्यानंतर कालांतराने बंद केल्यानंतर आहे त्या पूर्वस्थितीमध्ये येतं किंवा सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही बाहेरचं प्रोटीन शेक किंवा प्रोडक्ट घेणं. तर त्यामुळे आपण असं नॅचरल पद्धतीने जर वजन कमी केलं तर आपल्या शरीराला बघा ताकद मिळते आणि त्याचबरोबर आपलं शरीर ॲक्टिव्ह, आपल्याला आतून फ्रेश फील जाणवतं आणि स्किन छान राहते आपली मेन म्हणजे.
तर कुठलीही तुम्हाला क्रीमची वगैरे गरज पडणार नाही. तुम्ही जर रसाळ फ्रूट, सॅलड, दही, ज्वारीची भाकरी, पातळ ताक, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, रात्रीचं फॅट कटर ड्रिंक, त्याचबरोबर बघा वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही असं सूप करून घेतलं मुगाचं किंवा पालक वगैरे काकडीचं असं तुम्ही हे करून घेतलं ज्यूस करून किंवा ABC क्यूब बनवून घेतले तुम्ही बीटरूट, गाजर, आवळा त्याच्यामध्ये आलं किसून टाकायचं, त्याचे जर आईस क्यूब बनवून ठेवले आठवड्यासाठी ठेवायचे, जास्त पण दिवसांसाठी नाही बनवायचे. ते जर एक क्यूब तुम्ही असं माठातल्या पाण्यात घेतलं तर खूप फ्रेश जाणवतं, स्किनला ग्लो येतो. तुम्हाला सांगते मला एवढा फरक पडला 1-1.5 महिन्यामध्ये. तर मी ते कंटिन्यू करते आता, कारण आपल्याला त्रास होत नाही, आपली बॉडी ॲक्टिव्ह राहते, तर मग आपण हे कंटिन्यू करायला हवं. आता बघा ज्वारीची भाकरी अशी मी रात्रीच्या जेवणामध्ये दुपारीसुद्धा माझ्या एकटीसाठी मी घरात जरी सगळ्यांसाठी चपाती बनवली तरी मी दुपारी माझ्यासाठी छोटीशी भाकरी करून खात होते. आता हे रात्रीच्या जेवणामध्ये असं आम्ही ज्वारीची भाकरी, साधी भाजी असं घेतो. चिकन वगैरे पण मी खाल्लं, नॉनव्हेजसुद्धा मी खात होती. तर मुलांनासुद्धा मी तीच सवय लावली. आम्ही सगळे असे ज्वारीची भाकरी, अर्धी भाकरी आणि साधी भाजी आणि थोडासा पांढरा भातसुद्धा खाल्ला, चहासुद्धा घेतला. एवढं सगळं घरचं जेवण जेवून मी महिन्यात 5 किलो वजन कमी केलं. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिल्या, त्या तुम्ही फॉलो करा. तुम्हाला नक्कीच फरक पडेल बघा. आणि तुम्ही हे कंटिन्यू जर केलं तर तुम्ही मेंटेनसुद्धा राहाल. तर अशा पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो केल्या. रात्रीचं जेवण झाल्यानंतर 1 तासाने असं फॅट कटर ड्रिंक घेऊन आम्ही सगळेच घेत होतो. आणि ओवा, बडीशेप, जिऱ्याचं पाणी हे 1-1 कप घेत होतो. तर अशा पद्धतीने मी माझं वजन कमी केलं. ह्या गोष्टी फॉलो करा. आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.